नमस्कार मित्रांनो, आपण आज विटॅमिन डी आणि कॅल्शियम याच्याबद्दल बघणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन B12 याच्याबद्दल बघितलं होतं. आज आपण कॅल्शियम आणि विटॅमिन D3 याच्याबद्दल बघणार आहोत. तर विटॅमिन्स म्हणजे काय हे आपण सुरुवातीला थोडंसं जाणून घेऊया. विटॅमिन्स म्हणजे अशी पोषक तत्वे आहेत जी आपलं शरीर तयार करत नाही. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या गोष्टीवरती, बाहेरच्या गोष्टीवरती अवलंबून राहायला लागतं. तर अशा विटॅमिन्स, अशा पोषक तत्वाला आपण विटॅमिन्स असं म्हणतो. आता मुख्यत्वे खूप सारे विटॅमिन्स आहेत. विटॅमिन A, D, E, K, विटॅमिन आहे, B आणि C आहे. काही पाण्यामध्ये विरघळतात, काही फॅट ऑइल तेलामध्ये विरघळतात, असे विटॅमिन्स असतात. परंतु विटॅमिन डी जो आहे तो हा फॅटमध्ये किंवा तेलामध्ये विरघळणारा विटॅमिन आहे. त्यासोबतच कॅल्शियमची पण आपल्याला खूप गरज असते. तर कॅल्शियम बद्दल देखील आपण आज बघणार आहोत. तर विटॅमिन D3 आणि कॅल्शियम ह्या दोघांचं एक दुसऱ्या जसं नाण्याच्या दोन बाजू असतात त्या प्रकारे त्यांचं कनेक्शन असतं. तर बघूयात, सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅल्शियम आणि विटॅमिन डी मध्ये विटॅमिन D3 काय आहे याच्याबद्दल बघणार आहोत. आता विटॅमिन D3 जे आहे त्याला आपण कोलेकॅल्सिफेरॉल असं म्हणतो. कोलेकॅल्सिफेरॉल आपण ज्यावेळेस रक्ताची तपासणी करतो किंवा विटॅमिनची तपासणी, डीची तपासणी करतो, त्यावेळेस आपल्याला रक्तामध्ये असणारं जे की कोलेकॅल्सिफेरॉल आहे ते आपल्याला आपण बघत असतो. साधारणतः विटॅमिन 20च्या खाली असेल तर आपण विटॅमिन डीची डिफिशियन्सी असं म्हणतो. 20 ते 30 मध्ये असेल तर इन्सुफिशियंट म्हणजे तेवढं कमी झालं असं म्हणतो. आणि 30 ते 100च्या मध्ये असेल तर ठीकठाक आहे असं आपण म्हणतो. 100 जास्त झालं तर कधी कधी एक्सेस मध्ये होतं किंवा जास्त प्रमाणामध्ये होतं. मग अशा वेळेस ते जास्त प्रमाणातलं जे आहे ते बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. तर आपण बघूयात विटॅमिन डी ची हे जे आहे विटॅमिन डी हे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये असतं. विटॅमिन डी हे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. त्याचं रूपांतर नंतर विटॅमिन D3 मध्ये होतं. विटॅमिन D3 मध्ये ज्यावेळेस ते सूर्यप्रकाशाच्या याच्यामध्ये संपर्कामध्ये येतं विटॅमिन D3, त्यावेळेस त्याचं रूपांतर विटॅमिन डी मध्ये होतं. आणि विटॅमिन डी मध्ये झाल्याच्या नंतर मग आपल्या हृदयास, आपल्या शरीरासाठी जी काही लागणारी त्याची ही आहे पोषक तत्व आहे ती त्या ठिकाणी आपल्याला भेटून जाते. तर याची कामं काय आहे ते बघूयात आपण. विटॅमिन डी काय काम करतं आपल्या बॉडीमध्ये. विटॅमिन डीचा खूप महत्त्वाचा रोल आहे, तो आपण बघून घेऊयात. जसं की हाडे मजबूत करण्याचं काम विटॅमिन डी करतं. विटॅमिन डी मुळे हाडे मजबूत होतात. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम देखील विटॅमिन डी करत असतं. सोबतच अंगात ताकद येणे किंवा जे आपल्या अंगामध्ये ताकद असते, ताकद थोडक्यात उठताना बसताना आपल्याला त्रास होतो, त्याची कंबर दुखते, उठायला उठता येत नाही, हात खाली सपोर्टला धरल्याशिवाय उठता येत नाही, काठी घेतल्याशिवाय उठता येत नाही. जे लोक 50च्या पुढचे आहेत अशा लोकांमध्ये ह्या गोष्टी आपल्या प्रत्यक्षाने जाणवायला बघायला भेटतात. असे रुग्ण बऱ्याच वेळेस आपल्याकडे येतात. परंतु आजकाल विटॅमिन डी, कॅल्शियम वगैरेची जी कमी आहे ही खूप लहानपणापासूनच बघायला भेटते. बऱ्याच वेळेस लहान मुलांमध्ये देखील त्याची कमी बघायला भेटते किंवा 25-30 नंतर देखील आजकाल हा आजार जो आहे किंवा ही जी कमतरता आहे ती आपल्याला भासायला लागलेली आहे, जाणवायला लागलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर शुगर आणि हृदयामध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम देखील विटॅमिन डी करतं. तर ते त्यानंतर नेक्स्ट आहे आपण कमतरता झाल्यानंतर लक्षणं काय काय आहेत आपण ते बघूयात. विटॅमिन डी ची कमतरता लक्षणं काय असतात, जसं की हाडे, पाय दुखणं, जोड दुखणं, म्हणजे हाडं दुखत आहेत, म्हणजे उठताना वगैरे कटकट आवाज येतो हाडामधून, हाडे दुखतायत, चालता येत नाही, चालताना कंबर दुखते, त्यासोबतच पाय दुखतात, हाडे जॉईंट्स असतात, जोड दुखतात त्या ठिकाणी. तर ही अशी लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. थकवा येणं, आजारी पडणं, सोबतच जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. जखमा बऱ्या होण्यासाठी देखील विटॅमिनची गरज असते. ते फॅक्टर्स आहेत तर ते भेटत नाहीत, त्यामुळे देखील काय होतं, आपल्या जखमा बऱ्या होत नाहीत. केस गळती लागणे आणि हाडे वाकडे होणे. आता जी लहान मुलं वगैरे असतात अशा लहान मुलांमध्ये हाडं ठिसूळ बनतात आणि वाकडी होतात. ऑस्टिओमॅल्सिया वगैरे किंवा ऑस्टिओपोरोसिस असा एक आजार आहे. हाडं ठिसूळ होणं हे वयस्कर लोकांमध्ये आपल्याला बघायला भेटतं. तर विटॅमिन डी कुठे भेटतात, आता हे बऱ्याच वेळेस प्रश्न असतो की विटॅमिन डी आपल्याला कुठे भेटणार, विटॅमिन डी आपण सप्लिमेंट कसे घेणार, विटॅमिन डी कुठे भेटणार. तर बघूयात, विटॅमिन डी जे आहे ते साधारणतः सूर्यप्रकाशामधूनच आपल्याला बघायला भेटतं. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी तयार होतं. आपण जे अन्न खातो त्यापासून विटॅमिन डी तयार होतं. आता काय खातो, कशापासून विटॅमिन डी होतं ते देखील मी पुढे सांगेल. तर विटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये असतं, हे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. जसं की एक लपंडाव खेळतं, लपून बसलेलं असतं. परंतु ते ज्यावेळेस सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये येतं त्यावेळेस त्याचं रूपांतर, डीचं रूपांतर विटॅमिन डी मध्ये होऊन जातं आणि ते आपल्या शरीरासाठी पुढे त्याचं काम चालू करतं. तर हे साधारणतः कवळा सूर्यप्रकाश, आपण जे म्हणतो कवळा सूर्यप्रकाश, लहान मुलांना वगैरे आपण बघा, तुम्ही ऐकलं असेल की कवळ्या सूर्यप्रकाशामध्ये धरा किंवा त्यांना थोडंसं समोर ठेवतो. किंवा जे वयस्कर लोक असतात त्यांना आपण बऱ्याच वेळेस बघितलं असेल की थंडीच्या दिवसामध्ये वगैरे ते हाडं गोठतात आणि ते ज्यावेळेस उन्हामध्ये किंवा उन्हाच्या सकाळच्या कोवळ्या उन्हात बाहेर बसतात, 5-10 मिनिटं उन्हात हाडं गरम करतात, त्यावेळेस काय होतं, त्यांची मशीन आहे बॉडी थोडक्यात ती चालायला लागते, म्हणजे त्यांना थोडंसं बरं वाटतं, हाडं दुखायचे कमी होतात. तर हे रोज असं बसलं पाहिजे. म्हणजे कवळा सूर्यप्रकाश सकाळी साधारणतः 10-11 पर्यंतचा सूर्यप्रकाश आणि संध्याकाळी 4 नंतर 6-6:30 पर्यंत जो काही कवळा सूर्यप्रकाश असतो त्याच्यामध्ये विटॅमिनची जी काय ती रूपांतर होत असतं विटॅमिन डी मध्ये. तर ते आहे. त्यानंतर दुसरं आहे फिश, म्हणजे मासे, मांस,
मांसाहारी मटण वगैरे आहे त्याच्यामध्ये, त्यासोबत अंडी वगैरे आहेत. अंडी हे काय नॉनव्हेज विटॅमिन सोर्सेस आहेत, मांस अंडी वगैरे. आणि जे व्हेजिटेरियनमध्ये आहे ते जसं की समजा दूध आहे, दुधाचे काही जे काय पदार्थ असतात, दुधाचे पदार्थ ते तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतात. आता दुधाच्या पदार्थामध्ये काय काय येतं की दुधाच्या पदार्थामध्ये जसं साधारणतः दही आहे, दूध आहे. दुधापासून सर्वात जास्त त्या ठिकाणी कॅल्शियम वगैरे भेटतो आणि विटॅमिन देखील त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर आहे आपल्याला रोज किती प्रमाणामध्ये विटॅमिनची आवश्यकता असते. हे जे विटॅमिन डी आहे याची आवश्यकता आपल्याला रोज किती प्रमाणामध्ये असते ते बघूयात. साधारणतः 600 ते 800 इंटरनॅशनल युनिट एवढं आपल्याला काय लागतं, विटॅमिन डी रोजच्या रोज दैनंदिन वापरामध्ये लागतं. तर 600 ते 800 असलं तर कमतरता झाल्याच्या नंतर ही जी कमतरता आहे विटॅमिनची ती शक्यतो जे लोक व्हेजिटेरियन आहेत, नॉनव्हेज वगैरे खात नाहीत अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. तसेच ज्या फिमेल्स आहेत, फिमेल्समध्ये देखील या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. तसेच जे लोक वयस्कर आहेत, 50+ वयाच्या पुढे आहेत अशा लोकांमध्ये देखील याचं प्रमाण आपल्याला कमी बघायला भेटतं. कारण त्यांची जी आतडे वगैरे असतात किंवा जी पचनसंस्था असते थोडीशी डिस्टर्ब झालेली असते, ते आता वयानुसार ते बदललेले असते. त्यामुळं हे जे तुम्ही खाल्लेलं आहे त्याचं ते ॲब्सॉर्प्शन होत नाही किंवा ती त्वचा जी असते ती थोडी बदलल्यामुळं ॲब्सॉर्प्शन वगैरे होत नाही, ते प्रॉपर प्रमाणामध्ये चालत नाही. ठीक आहे. तर हे जे विटॅमिन्स वगैरे आहेत हे जे कमी होते. त्यानंतर आपण बघूयात विटॅमिन घ्यायचे कसे. तर विटॅमिनचे जे आहेत समजा टॅबलेट वगैरे समजा तुम्हाला विटॅमिन डीच्या दिल्या, तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला जाता त्यावेळेस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये विटॅमिनच्या गोळ्या त्या ठिकाणी दिल्या जातात. आता विटॅमिनच्या गोळ्या हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. जसं की प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तुम्हाला विटॅमिन डीच्या गोळ्या भेटतात. कोलेकॅल्सिफेरॉल नावाची एक टॅबलेट असते, गोळी असते. 60,000 इंटरनॅशनल युनिटची ती गोळी असते. ही गोळी साधारणतः आपल्याला आठवड्यातून एक वेळेस घ्यायची असते. प्रायव्हेटच्या मेडिकलमध्ये भेटतात की नाही माहित नाही, कारण त्याचा आम्हाला काही अभ्यास नाही प्रायव्हेटचा, परंतु गव्हर्नमेंटमध्ये या गोळ्या अवेलेबल आहेत. तुम्ही त्या गोळ्या घेऊ शकता. 60,000 इंटरनॅशनल युनिटची गोळ्या आपल्याला रिक्वायरमेंट जी असते ती साधारणतः 600 ते 800 आठवड्याला लागते. परंतु ज्यांची कमतरता खूपच झालेली आहे, ज्यांना खूपच कमतरता आहे अशा लोकांसाठी आठवड्यातून एक वेळेस ही जी गोळी आहे विटॅमिन डीची 60,000 युनिटवाली, ती गोळी तुम्हाला आठवड्यातून एक वेळेस पहिले 1.5 ते 2 महिन्यापर्यंत घ्यायची असते. त्यानंतर 2 महिन्याच्या नंतर तपासणी करायची विटॅमिन डीची किती आहे. जर वाढलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं, पुन्हा ते मेंटेन राहण्यासाठी किंवा ते तसंच स्थिर राहण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून एक गोळी ऐवजी तुम्हाला महिन्यातून एक गोळी ती खायची असते. ठीक आहे. असं करत करत ती महिन्यातून एक गोळी आणायची आणि जेवण चांगलं ठेवायचं. तर अशा प्रकारे हे विटॅमिनचं आहे. त्यानंतर आता बोलणार आहोत कॅल्शियम. कॅल्शियम काय असते, विटॅमिनची एक दुसरी बाजू आहे, विटॅमिन डीची दुसरी बाजू कॅल्शियम आहे. ठीक आहे. तर कॅल्शियम पण खूप महत्त्वाचं आहे. रिक्वायरमेंट जी असते कॅल्शियमची रोज लागणारी किती असते, साधारणतः 1000 ते 1500 मिलीग्राम एवढी असते. रोज किती असते, 1000 ते 1500 मिलीग्राम एवढी असते. त्याचे स्रोत कुठले आहेत, आपल्याला कॅल्शियम कुठून भेटतं. ठीक आहे. कॅल्शियम कुठून भेटतं, एक ग्लास दुधामधून साधारणतः 300 मिलीग्राम त्या ठिकाणी कॅल्शियम भेटतं. म्हणजे तुम्हाला रोज दूध पिणं खूप गरजेचं आहे. दुधामधून कॅल्शियम आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये भेटतो. परंतु आजकाल तुम्ही बघितलेलं आहे की भेसळयुक्त दूध सगळीकडे फिरत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आपण बरेच जण याच्यापैकी दूध घेत होते, खात होते, पित होते, तरी देखील त्यांचे हाड दुखत होते, कॅल्शियम नीट होत नव्हतं. कारण काय होतं, ते ओरिजिनल दूध त्या ठिकाणी नव्हतं. पॅकेटमधलं दूध जे डेअरीवाले आहेत, कंपन्या आहेत, त्यांनी भेसळ केलं दूध त्या ठिकाणी आपण पित होतो. त्यामुळं पॅकिंगमधलं जे दूध असतं ते शक्यतो कंपन्यांचं किती कंपनी मोठी असली तरी पण त्याच्यामध्ये फ्रॉड 100% असतो. त्यामुळे शक्यतो जर शक्य झालं तर ज्या ठिकाणी शेतकरी दूध घालतात, डेअरीवरती दूध टाकतात, छोटे छोटे जे कलेक्शन केंद्र आहेत त्या ठिकाणी जर शक्य झालं तुम्ही काय करा, दूध घ्या. किंवा जे छोटे शेतकरी आहेत ज्यांचं दूध साधारणतः 2 लिटर, 5 लिटर, 10 लिटर पर्यंत येतं, तयार घरी बनतं, अशा म्हणजे देतात, म्हशी जनावर गाय देतात, अशा ठिकाणचं दूध त्या ठिकाणी तुम्ही काय करा, जाऊन घ्या. शक्यतो जे पॅकिंगमधलं दूध आहे कंपनीचं ते घेण्याचा विचार थोडासा कमी करा, कारण त्याच्यामध्ये खूप भेसळ करण्याचं प्रमाण सध्या चाललेलं आहे. त्यानंतर दही वगैरे आहे, दही त्यासोबतच भाकरी आहे, सोयाबीन, पालक वगैरे या गोष्टीमधून बऱ्यापैकी भेटतं. सोयाबीनमधून पण बऱ्यापैकी विटॅमिन भेटतात. तसेच सोयाबीन हे प्रोटीनचं सोर्स आहे. सगळ्यात बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रोटीन वगैरे भेटतं तुमच्या आरोग्यासाठी. सोयाबीन हा खूप चांगला पदार्थ आहे खाण्यासाठी. परंतु जे दुसरा आहे पालक, बऱ्याच वेळेस आपल्याला सांगत होतं की तुम्ही पालकाची भाजी खा किंवा पालकाने तुम्हाला अशक्तपणा कमी होतो. परंतु पालकामध्ये काय होतं, ऑक्झलेट नावाचं एक सबस्टन्स असतं, एक कंटेंट असतं, एक पदार्थ असतो. याच्यामुळं काय होतं, ऑक्झलेटमुळं तुम्हाला जे खडे असतात ते किडनीचे खडे किंवा मूत्राशयात खडे होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं. म्हणजे आपण त्याला थोडक्यात म्हणतो किडनी स्टोन. ठीक आहे. किडनी स्टोन होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं. त्यामुळे शक्यतो पालक वगैरे आपण सांगत नाही कॅल्शियम वाढवण्यासाठी खाण्यासाठी, दूध वगैरे आपण सांगतो. त्यानंतर कमतरता झाल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस कॅल्शियमची कमतरता होते आपल्या शरीरामध्ये त्यावेळेस आपली जी हाडं असतात ते काय होतात, ठिसूळ होतात.
ठीक आहे, हाडाला मजबूत करण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं. आता दुसरं बघूयात की ओव्हरडोस झाल्यानंतर काय होतं. कॅल्शियम ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये घेतो, कारण कुणीतरी सांगितलं असतं की तुमची हाडं दुखत आहेत, तुम्ही कॅल्शियम खूप खा. परंतु हाडं दुखणं हे फक्त कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे किंवा कॅल्शियमच्या कमीमुळे नसतं. याची अनेक कारणं आहेत. कधी कधी वयानुसार होतं, कधी कधी जे एक ऍसिडचं प्रमाण असतं आपल्या हाड जॉईंट्समध्ये, जसं गाडीला आपण ऑइलिंग करतो तसं आपल्या जे हाडं असतात, हाडांना ज्या ज्या ठिकाणी जॉईंट्स असतात, जोड असतात, त्या ठिकाणी काय असतं, ऑइलिंगची गरज असते. असं एक ऑइल किंवा ऍसिड त्या ठिकाणी आपल्या हाडाच्या मध्ये प्रेझेंट असतं, ते कमी होतं. किंवा कधी कधी त्या ठिकाणी ऍसिड रूपांतर वाढतं किंवा ऍसिडचे खडे वाढतात, त्या ठिकाणी तयार होतात. त्यामुळे पण देखील गुडघे वगैरे दुखत असतात, गुडघे सुजत असतात. तरी अलग अलग लक्षणं आहेत. किंवा व्हिटॅमिन B12ची कमी असल्यामुळे देखील ती तेवढी पायामध्ये ताकद राहत नाही, पाय दुखतात. ठीक आहे, तर अशी अलग अलग लक्षणं आहेत. परंतु याचं मेन रिझन कॅल्शियम असू शकतं. तर कॅल्शियम जास्त पण प्रमाणामध्ये कॅल्शियम घ्यायचं ना, जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतल्यानंतर काय होतं, मुतखडा त्या ठिकाणी होण्याचं प्रमाण वाढतं. कारण ते सगळे जे मुतखड्यातले खडे असतात ते कॅल्शियम ऑक्झलेटचे वगैरे खडे असतात. त्यामुळं शक्यतो मुतखडा होऊ नये यासाठी जास्त प्रमाणामध्ये पण कॅल्शियम घ्यायचं ना, किंवा त्याच्या गोळ्या ज्या असतात त्या गोळ्या जास्त घ्यायच्या, त्याची सवय लागून जाते. त्यामुळे जास्त कॅल्शियम त्या ठिकाणी घ्यायचं नाही. तर मित्रांनो, जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जो दुसरा व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे तो व्हिडिओ असेल तुमच्या अलग अलग जे काही आजार आहेत त्या आजारांविषयी मी तो व्हिडिओ अपलोड करेल. जसे की मुतखडा म्हणजे काय, मुतखडा कसा होतो, काय होतो, तो कसा प्रिव्हेंट करायचा, कसा होऊ नये यासाठी काय प्रयत्न करायचे, झाला तरी उपचार काय आहेत. ठीक आहे, ऑपरेशन कसे असतात मुतखड्याचे, लेझर न आपण ऐकतो बऱ्याच वेळेस ऑपरेशन केलं जातं, ऑपरेशन कसं केलं जातं, काय केलं जातं, याच्याबद्दल मी सविस्तर त्या ठिकाणी सांगणार आहे. तर तुम्ही चॅनल नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.